दिव्यांग कृषी कन्या अनुराधाने पॅरा ऑलिम्पिक वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे। बुलढाणा लगतच्या पाटोदा या छोट्याशा गावची अनुराधा सोळंकी जन्मतःच एका हाताने अधू आहे। पोलिओमुळे तिच्या हाताला अपंगत्व आलं। शाळेत असताना इतर मैत्रिणींसारखं खेळावं असं तिला मनोमन वाटायचं, मात्र तिला कुणी खेळू देत नव्हतं। हे शल्य अनुराधाला बोचत होतं। हळूहळू वाढत्या वयाबरोबर तिच्यातील इच्छाशक्ती, आत्मविश्वास देखील बळावत गेला। ती आपल्या शेतकरी आईवडिलांच्या खांद्याला खांदा देत घरातील सर्व कामं एकाच हाताने करून आपली क्षमता सिद्ध करू लागली। पुढे अनुराधाने दिव्यांगांना क्षमतेनुसार खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या गणेश जाधव यांच्याकडे व्हीलचेअर तलवारबाजीचे धडे घेतले। यात ती पारंगत झाली असून तिने अपंगत्वावर मात करून जागतिक स्तरावर 54वी रँक मिळवली आहे। थायलंड येथे 2020 ला होणाऱ्या व्हीलचेअर स्पर्धेसाठी तिची निवड देखील झाली आहे। भारतात पहिली दिव्यांग महिला ठरलेल्या अनुराधाचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे। शासनाने तिला योग्य मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। पॅरा ऑलिम्पिक वर्ल्ड कपमध्ये व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धा गाजवून जगात 54वी रँक मिळवत अनुराधा सोळंकी या दिव्यांग कृषी कन्येने इतिहास रचला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।